आज आपण पनीरची अगदी सोप्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत। ही भाजी आपण ग्रेव्ही न बनवता थोडीशी पातळ रस्सावाली बनवणार आहोत, कारण जुन्या काळातील जे म्हातारे लोक असतात ना, त्यांना चुरून खायची सवय असते। त्यांच्यासाठी ही पनीरची भाजीची रेसिपी अगदी झटपट बनते आणि ग्रेव्हीपेक्षा सुद्धा खायला चविष्ट लागते। चला तर मग आता रेसिपी बघूया। त्यासाठी एका पॅनमध्ये आपण बटर टाकलं। बटर तापल्यानंतर त्यामध्ये पनीरचे लांब असे तुकडे केले आणि दोन्ही साईडने लालसर होईस्तोवर खरपूस आपल्याला हे पनीरचे तुकडे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये आता आपण लांब असा चिरलेला कांदा परतून घेणार आहोत। दोन आपण मीडियम साईजचे कांदे परतून घेतले। एक पळी तेल टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 मिरची टाकून घेतली। थोडेसे खडे मसाले, इलायची आणि लवंग सुद्धा टाकून घेतलं। सगळं व्यवस्थित एकजीव करायचं। कांदा लालसर होईस्तोवर परतत राहायचा। त्यानंतर 1 चमचा बडीशेप टाकून घेतली आणि 1 चमचा जिरे सुद्धा टाकून घेतलं। 1 टोमॅटो आपण बारीक चिरून घेतला, तो सुद्धा यामध्ये टाकून छान असा परतून घ्यायचा। सगळं आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर परतून घ्यायचं आहे। आज आपण ग्रेव्ही न बनवता पातळ भाजी बनवणार आहोत, पण त्यालाही थोडासा थिकनेस यावा म्हणून थोडे काजूचे तुकडे टाकले। त्यानंतर सगळं परतून 5 मिनिटं वाफेवर हे सगळं साहित्य छान परतून घेतलं। वाफ काढून झाल्यानंतर आता गार व्हायला ठेवूया। आपले पनीरचे तुकडे पण छान भाजून झालेले आहेत। आता यांचे छोट्या मीडियम साईजचे आपण तुकडे करून घेऊया। सगळं पनीर आपल्याला छोट्या छोट्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। पनीर कट करून झालं की मसालाही आता आपला गार झालेला आहे, तो आपण एका मिक्सर जारमध्ये संपूर्ण मसाला ओतून घेऊया। मसाला मिक्सर जारमध्ये संपूर्ण काढून झाला की थोडं पाणी घालून आपल्याला हे छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। अगदी छान असं स्मूथली फिरवून घ्यायचं। त्यानंतर कढईमध्ये आता आपण तेल आणि बटर दोन्हीही टाकणार आहोत। आधी तर आपण 3-4 पळी तेल टाकून घेतलं। त्यानंतर अर्ध बटर आपण यामध्ये टाकून घेतलं, म्हणजेच 1 चमचा। त्यानंतर सगळं एकजीव झालं की तेजपत्त्याची पानं टाकायची। त्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला। सगळं व्यवस्थित परतून झालं की वाटलेला जो आपण मसाला तयार केला होता तो यामध्ये टाकून घ्यायचं। मस्त मंद आचेवर आपल्याला तेल सुटूस्तोवर हे सतत परतून घ्यायचं आहे। छान असं संपूर्ण मसाला आपल्याला 10 मिनिटं सतत असा परतत राहायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान तेलसुद्धा सुटलेलं। आता यामध्ये आपण 1 वाटी मटार घेतलं, म्हणजेच वाटाणा स्वच्छ धुवून टाकून घेतला। त्यानंतर 2 मोठे चमचे आपण मटर पनीर मसाला टाकून घेतला। सगळं एकजीव करून छान परतून घ्यायचं। नंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला यामध्ये थोडं जास्तीचंच पाणी ॲड करायचं आहे। घट्ट न बनवता आपण अगदी पातळ आणि छान अशी भाजी तयार केलेली आहे। त्यानंतर यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आणि अगदी छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आता यामध्ये आपण चवीपुरता मीठ टाकून घेणार आहोत आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर जरा जास्तीची घाला, म्हणजे भाजी अगदी चविष्ट लागते। सगळं एकजीव करायचं, उकळी आणायची आणि अगदी छान अशी पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे।